मी आदरणीय आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक स्नेहल पाठक मॅडम यांना विनंती करतो की आपण उद्घाटकीय भाषण करावं आणि हा कार्यक्रम डॉक्टर प्रवीण काळे सरांच्या संमेलनाध्यक्ष आजच्या संमेलनाचे काल देवदास फुलारी सर उद्घाटक होते, संमेलनाध्यक्ष म्हणून स्नेहल तावरे मॅडम, योगायोगाना स्नेहल दोन्ही स्नेहल मिळालेले आहे आणि याचा मात्र यामध्ये हा योगायोगच समजावा, ते काही नावामुळे नाही तर कामामुळे आम्ही आदरणीय स्नेहल पाठक मॅडमला विनंती आहे की आपण या निमित्तानं व्यक्त व्हावं. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. राष्ट्रीय स्तरावर माझा आवाज येत? हा मॅडम, आवाज येतोय. रिपीट होतोय तो? हा बरोबर, रिपीट होते का? बरं, मी माझा तो पण. नमस्कार. या साहित्य संमेलनामध्ये मला उद्घाटक म्हणून आपण निमंत्रित केलं, यासाठी मी भोपळे सरांचे आणि डॉक्टर प्रवीण काळे यांचे मनापासून आभार मानते. या कवी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉक्टर प्रवीण काळे जे माजलगावचेच आहेत, मला अभिमान वाटला. त्यांनी मला फोन केला की या उद्घाटनासाठी आपण निमंत्रित आहात. छान वाटलं की एक विद्यार्थी अध्यक्ष आहे आणि आपण उद्घाटक आहोत. एक चळवळीला चांगलं मूर्त रूप देण्यासाठी ही मंडळी पुढे येत आहे. आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला पाहिजे असं वाटलं आणि त्यांनी मला निमंत्रण दिल्याबरोबर मी होकार दिला. त्याचं कारणच आहे, या प्रतिभावंतांच्या मानवी आपल्याला बोलता यावं, आपली ओळख व्हावी, यासाठी मी हे निमंत्रण स्वीकारलं. आता भोपळे सरांनी प्रास्ताविकात खूप छान मांडलं की चळवळीला एक चालतं बोलतं रूप दिलं गेलं पाहिजे. आपण आधी श्रोता झालं पाहिजे आणि नंतर वक्ता झालं पाहिजे. त्याच्यानंतर या चळवळीला प्रोत्साहित करण्यासाठी आपलंही काहीतरी काम आहे, समाजाचं काहीतरी देणं आहे, या दृष्टिकोनातून आपण वागलं पाहिजे असंही त्यांनी त्यामध्ये सांगितलं. आणि चळवळीला मूर्त रूप देत असताना किंवा बळ देत असताना आपण कृती केली पाहिजे. हे खूप आवडलं मला. झाडं लावा, पर्यावरणावर अनेक कविता करायच्या, लेख लिहायचे आणि घरामध्ये एकही झाड नाही, इतका विरोध संवेदनशील मनाला न पटणार आहे. म्हणून भोपळे सरांनी जे प्रास्ताविक सांगितलं की किती आवश्यक आहे, मला खूप आवडलं. आणि ते बोलत असताना माणूस आणि माणुसकी बोलले तर मला ती प्रार्थना आठवली की हेच आमुचे मागणे आणि हीच आमुची प्रार्थना, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. ही जी प्रार्थना आहे त्याचा एक भाव या प्रास्ताविकात मला जाणवला. आता या कवी संमेलनाच्या निमित्ताने बोलत असताना एकच म्हणेन मी की कविता काय असते? जगणं मरणं यातली कविता एक वाट असते. जगणं मरणं यातली कविता एक वाट असते. किलबिलणाऱ्या शब्दांची रोज नवी पहाट असते, रोज नवी पहाट असते. अशा कवी संमेलनामध्ये तुम्ही मला निमंत्रित केलं. खरं तर साहित्यिक किंवा साहित्याच्या संदर्भात बोलत असताना अनेक गोष्टी आहेत, पण आज दिनविशेषाच्या संदर्भात मी बोलेल की आज देशाला स्वातंत्र्य देणाऱ्या झाशीची राणी यांचा स्मृती दिन आहे. ज्यांनी देशाला स्वातंत्र्य दिलं आणि हिंमत दाखवली, साहस दाखवलं, धैर्य दाखवलं आणि आम्हाला एक धैर्यशील व्यक्ती काय असते याचा परिचय झाला. म्हणजे देशाला स्वातंत्र्य देणारा झाशीची राणी याची आठवण होते आणि समाजाला स्वातंत्र्य देणाऱ्या किंवा स्त्रीला मुक्त करणाऱ्या, स्त्रीला शिक्षण देणाऱ्या अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची पण आज आठवण होते की त्या होत्या
आम्ही इथे बोलू शकतो, अभिव्यक्ती करू शकतो असं मला वाटतं. झाशीच्या राणीला या ठिकाणी मी सलाम करते की इतक्या आत्मविश्वासाने, एवढ्या धैर्याने, साहसाने माणसांनी समाजात वावरलं पाहिजे. कुटुंब संस्था टिकवण्यासाठी सुद्धा याच गोष्टींची आवश्यकता आहे. म्हणून एवढं म्हणेल मी की संवेदनशील मन आणि प्रतिभा संपन्नता ज्यांच्याकडे आहे तो कवी होऊ शकतो. ज्यांच्याकडे संवेदनशील मन नाही तो कवी होऊ शकत नाही असं मला वाटतं. आणि संवेदनशील म्हणजे तरी काय, तर दुसऱ्याच्या व्यथा वेदना जाणून घेणं, दुसऱ्यांचं दुःख जाणून घेणं म्हणजे संवेदनशील मन. त्या संदर्भात असं म्हणतो, दुःखाचे दुःख जावो ही मनीची कामना, वेदना जाणावयाला जागवून संवेदना. वाटतं हे कवी संमेलन प्रत्येकाच्या मनामध्ये संवेदना जागू करत आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बळ देत आहे. शेवटी मी एक उदाहरण सांगेल. संवेदनशील मनाचं एक उदाहरण आहे ते महाराणी येसूबाई राज्याला जात होत्या, बाहेरून राज्याला जात होत्या. रस्त्यामध्ये त्यांना किंवा ती वेदना मध्ये आहे म्हणून खाली उतरल्या. वेगळा होता आणि आपल्या समोर उभा आहे. त्यांचा थरकाप उडाला की आपलं काही चुकलं का असं वाटलं. तेव्हा मेणातून करणाऱ्या येसूबाई म्हणाल्या की हिच्या प्रसव वेदना मला लक्षात आल्या, तिला मेणामध्ये बसून तिची सुटका करा आणि ही मेणा स्वाधीन. म्हणजे महाराणीने आपली मेना त्या स्त्रीला दिली आणि स्वतः त्या घोड्यावर गेल्या. त्यांच्या सोबत जे लष्कर होतं, सैनिक होतं, ते म्हणू लागलं की घरी काय म्हणतील तुम्हाला, तुमच्या सासूबाई तुम्हाला काय म्हणतील की मेनामध्ये तू होतीस आणि घोड्यावर आली असं म्हण. तर त्यांनी सांगितलं की ते काय म्हणतील याही वेदना मुक्तीच आहे. ती आणि मी स्त्री आहे. एका स्त्री त्या मेनामध्ये गाईला होतात. आणि उदाहरण मला जगाला भिडतं आणि सांगायचं वाटतं की स्त्री असं असावं, दुसऱ्याच्या जाणून त्या कशा त्या वेदनेतून मुक्त होईल याचा विचार करावा. मला वाटतं करतात कवी आणि कवयित्री, लेखक हेच करतात. शब्दातून आशय रसिकापर्यंत पोहोचवणं कवी करत असतात. अल्प शब्दामध्ये एक प्रभावी भाव रसिकापर्यंत